हॅलो नमस्कार. आज आपण स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलमध्ये बनवणार आहोत गुलाबजामुन. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी गुलाबजामचं प्रीमिक्स वापरलेलं आहे, जे गिट्स कंपनीचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चितळे किंवा अजून देखील ब्रँड्स वापरू शकता. इथे मी थोडं दूध घालून पीठ भिजवून घेत आहे. एक वेळ सगळं दूध वापरायचं नाही. पीठ भिजवत असताना अजिबात घाई करायची नाही, कारण गुलाबजाम कसे बनणार हे पीठ भिजवल्यावर अवलंबून असतं. पीठ जर सॉफ्ट भिजवलं तर गुलाबजामुन आतमधनं कच्चे नाही राहणार, एकसारखे तळल्या जातील. आता इथे मी हाताला थोडं तूप लावत आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार तूप किंवा तेल लावा आणि छान असे गुलाबजाम बनवून घ्या. इथे बघा कसं गोल गोल झालंय ना. ह्याच प्रकारे राहिलेले सर्व गुलाबजामुन बनवून घेतले आहे. एकट्याला कंटाळा आला तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची. घरातल्या एका रिकाम्या व्यक्तीची मदत घेऊन गुलाबजाम तयार करून घेतले आहे. गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवली आहे. तुमच्या श्रद्धेनुसार तेल किंवा तूप यामध्ये तळा. मी इथे तूप वापरला आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. सर्व बाजूने एकसारखं तळून घ्यायचं आहे. झाऱ्याने असं गोल गोल फिरून तळून घेतलं आहे. ह्याच पद्धतीने राहिलेले सर्व गुलाबजाम यासारखे तळून घ्यायचे आहे. तळत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, म्हणजे छान आतून तळले जातील. इथे तुम्ही बघू शकताय सर्व गुलाबजाम तळून झाले आहे. आता आपण ह्यासाठी लागणारी चासणी बनवून घेऊया. इथे मी वजनी प्रमाणात 1200 ग्रॅम साखर घेतली आहे. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही इथे साखर वाढवू शकता. आता साखरेच्या 1.5 पट पाणी यामध्ये घालायचं आहे. पॅकेटमध्ये दिल्याप्रमाणे इथे 1500 ग्रॅम साखर घालावं लागते, पण मी इथे थोडी कमी घेतली आहे. आता तुम्हाला गॅस ऑन करून ही कढई त्यावरती ठेवायची आहे. साखर छान विरघळल्यानंतर पाक जर आपल्याला स्वच्छ दिसत नसेल तर यामध्ये चमचाभर दूध घालून याची घाण काढून घ्यायची आहे. तर यामध्ये वेलची घातलेली आहे. तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही इथे केशर सुद्धा वापरू शकता. चासणी तयार झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. चासणी कोमट झाल्यानंतर गुलाबजाम त्यामध्ये सोडायचे आहेत. पाकामध्ये गुलाबजाम टाकले तर ते विरघळून जातात. रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा. यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. चला तर पाक बऱ्यापैकी कोमट झालेला आहे. आता आपण यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत. चमच्याने छान पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व गुलाबजामुन पाकामध्ये भिजले पाहिजे. आता झाकण ठेवून 5 ते 6 तास पाक मुरेपर्यंत ठेवून द्यायचे आहे. जास्त घाई असेल तर घ्या खाऊन. 5 ते 6 तासानंतर रेडी आहे आपले गुलाबजामुन. मी खाऊन आणि तुम्ही बघून सांगा कसे झालेत ते. आता मी याला कट करून दाखवते आतपर्यंत पाक पोहोचलाय का नाही. आता इथे बघा कसे डिलिशियस झाले आहेत. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका डिलिशियस रेसिपी बरोबर.